निष्काळजीपणाने नियमाचं उल्लंघन केलेला हा कॉन्ट्रॅक्टर आहे. हा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो याला डायरेक्ट टर्मिनेट करायचं, ब्लॅकलिस्टेड करायचं. तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, आमचं काम चालू आहे, पण कधीपर्यंत चालेल? असं त्यांच्या जीवावर बेतून नाही चालणार. नाशिककरांनो, आधी हा व्हिडिओ बघा. भल्या पहाटे शहर अजून जागेही झालेलं नाहीये आणि नाशिकच्या रस्त्यांवर महापौर आणि उपमहापौर स्वतः उतरलेत. ठेकेदारांना जाब विचारताना अधिकाऱ्यांची तारांबळ उडालेली आणि ही दृश्य सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. नेमकं प्रकरण काय तुम्हीच पहा. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास कामांनी वेग घेतलाय. मात्र या कामांमध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि ठेकेदार यांच्यातील असमन्वय स्पष्टपणे समोर येत आहे आणि त्याचा फटका बसतोय तो थेट नाशिककरांना. सध्या शहरात एकाच वेळी 50हून अधिक मुख्य रस्ते खोदले गेल्यानं सर्वत्र वाहतूक कोंडी, नागरिकांना प्रचंड त्रास आणि रोजचा प्रवास त्रासदायक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे काम सुरू असताना नागरिकांच्या सुरक्षिततेची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याचा आरोप केला जातोय. कुठे बॅरिकेडिंग नाहीये, कुठे सूचना फलक नाहीये, तर काही ठिकाणी थेट अपघात घडताय. यामुळे नागरिकांचा रोष वाढतोय. पालिका प्रशासनावर वाढत्या टीकेनंतर आता महापौर हिमगौरी अडके आणि उपमहापौर विलास शिंदे स्वतः अधिकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले आहेत. खोदलेल्या रस्त्यांवर आणि सुरू असलेल्या कामांच्या ठिकाणी जाऊन नियमांचं पालन होतंय का याची थेट पाहणी केली जाते. या पाहणी दरम्यान अनेक ठिकाणी ठेकेदारांचा निष्काळजीपणा उघड झाला. यामुळे संतापलेल्या महापौर आणि उपमहापौरांनी ठेकेदारांना रस्त्यातच खडेबोल सुनावलेत. या कामामुळे जर कोणाचा जीव गेला तर थेट कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल अशी कडक तंबी देण्यात आली आहे. आणि निष्काळजीपणाने नियमाचं उल्लंघन केलेला हा कॉन्ट्रॅक्टर आहे. हा कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सांगतो याला डायरेक्ट टर्मिनेट करायचं, ब्लॅकलिस्टेड करायचं. पाठीशी कोणालाच घालायचं नाही, कारण आमचा पेशन्स झालेला आहे. नागरिक पण तेवढं सहन करू शकतात. आम्ही पण नागरिकांना खूप आश्वासन करतोय की तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या, आमचं काम चालू आहे, पण कधीपर्यंत चालेल? असं त्यांच्या जीवावर बेतून नाही चालणार. मनमानी चालू झालेली आहे. ही पद्धत नाही आहे आणि हा मेन पॉइंट आहे. आणि त्याचंच कारण आहे की 7 वाजेपासून आम्ही डायरेक्ट आलो, तुम्हाला कोणाला न सांगता आलो. त्याचं कारणच आहे. सांगून आलो असं नाही की तुम्ही आता आपण सांगून तर तुम्ही माती ओढायला लागले. बरं, माती ओढतं इथून तिथून थांबायचं कुठं? एका स्पॉटवरती आपलं नियोजन नाहीये. एका स्पॉटवरती आपल्या नियमाचं पालन होत नाहीये. थांबायचं किती? कुठं दाखवायचं? सांगत असतात की असं झालंय, नागरिक इथे पडताय, इथे होतंय. आम्ही आता त्याचा हाल आहे आणि तुम्हाला कळत असेल आता इथे बॅरिकेशन नाही, तर नागरिक पडणार नाही, नागरिक काय होईल? त्याची जबाबदारी निश्चित करा ना. बरोबर झालं तर सदोष मनुष्यबळाची आज गुन्हा दाखल करायचा तात्काळ कारवाई करायची. यांनी नियमाचं उल्लंघन केलं, पॅनल्टी बिनल्टी काही नाही, ब्लॅकलिस्टेड म्हणजे ब्लॅकलिस्टेड. कुंभमेळ्याच्या तयारीचा वेग नक्कीच वाढतोय, पण त्याच वेगानं नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत चाललाय. आज ही परिस्थिती फक्त कोंडी आणि त्रासाची आहे, पण वेळेत उपाय केले नाहीत तर उद्या हा मोठा धोका ठरू शकतो. आता प्रशासन आणि ठेकेदार दोघांनीही जबाबदारीने काम करणं गरजेचं आहे, कारण नाशिककरांचा संयम संपायला आता जास्त वेळ लागणार नाही. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.